आजकाल कधीही तुम्ही मोबाईल फोन उघडलात तर कितीतरी बँका आणि डिजिटल ऍप तुम्हाला कर्ज देण्यासाठी तयार असतात. झिरो प्रोसेसिंग फी, कमीत कमी कागदपत्र अशा अनेक योजनाही तयार असतात. त्यामुळे पर्सनल लोन घेणं खूप सोपं झालंय. फक्त मोबाईलवर काही कागदपत्र अपलोड करा, काही मिनिटातच मंजुरी आणि काही तासात पैसे खात्यात. तुम्हाला बँकेतही जायला लागत नाही. पर्सनल लोनमुळे तुम्हाला हवी असणारी एखादी गोष्ट म्हणजे गॅजेट, बाईक तुम्हाला लवकर मिळू शकते. पण म्हणून पर्सनल लोन चांगलं वाटतं. लोन घेणं सोपं आहे, पण ते फेडताना काय होतं? कारण पर्सनल लोन हे अनेकदा सगळ्यात महागड्या कर्जांपैकी एक असतं. योग्य विचार न करता घेतलेलं लोन पुढचे अनेक वर्ष तुमच्या आर्थिक नियोजनावर परिणाम करू शकतं. सगळ्यात आधी बोलूया प्रोसेसिंग फी बद्दल. अनेक लोकांना वाटतं की त्यांनी जितक्या रकमेचं लोन मंजूर करून घेतलेलं असेल तितकेच पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील. पण प्रत्यक्षात अनेक बँका किंवा वित्तीय संस्था लोन मंजूर करताना प्रोसेसिंग फी, जीएसटी आणि इतर शुल्क वजा करतात. किंवा पैसे पूर्ण दिले तरी परतफेड करताना ही शुल्क त्यात मिसळली जातात. उदाहरणार्थ, तुम्ही 5 लाखांचं लोन घेतलं तर प्रोसेसिंग फी वजा झाल्यानंतर तुमच्या खात्यात थोडी कमी रक्कम जमा होऊ शकते. त्यामुळे फक्त व्याजदर पाहू नका, तर लोनशी संबंधित सगळी शुल्क आधी समजून घ्या. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्याजाचा सापळा. अनेक लोक EMI किती आहे हे बघतात, पण एकूण किती पैसे परत द्यावे लागणार आहेत याकडे लक्ष देत नाहीत. उदाहरणार्थ, कमी EMI बसावा म्हणून लोनचा कालावधी वाढवला जातो. त्यामुळे महिन्याचा हप्ता कमी होतो, पण त्याचबरोबर तुम्ही अनेक वर्ष व्याज भरत राहता आणि शेवटी लोनची एकूण रक्कम खूप वाढते. म्हणून लोन घेताना फक्त EMI बघू नका, परतफेड किती होणार आहे हे आधी तपासा. आता बोलूया लोन टेन्युअर बद्दल. अनेक जण कमी EMIच्या मोहात पडून 5 किंवा 7 वर्षांचं पर्सनल लोन घेतात. हो, त्यामुळे दर महिन्याचा आर्थिक ताण कमी वाटतो, पण लोनचा कालावधी तितकाच वाढत जातो आणि त्यामुळे व्याजाचा खर्चही वाढतो. याउलट जर मासिक बजेटमध्ये शक्य असेल तर कमी कालावधीचं लोन निवडलं तर एकूण व्याजाचा खर्च कमी व्हायला मदत होऊ शकते. पर्सनल लोनचा व्याजदर हा भारतात क्रेडिट कार्ड आणि डिजिटल ऍप कडून दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या खालोखाल आहे. त्यामुळे एकापेक्षा जास्त लोन नावावर असतील तर त्याचा ताण तुमच्यावर नक्कीच पडेल. अशा वेळी पर्सनल लोन कधी घ्यायचं हेही तुम्हाला ठरवावं लागेल. जर अचानक वैद्यकीय खर्च आला, शिक्षणासाठी पैशांची गरज असेल, घरातील अत्यावश्यक दुरुस्ती करायची असेल किंवा दुसरा पर्याय उपलब्ध नसेल तर पर्सनल लोन योग्य ठरू शकतं. पण फक्त सुट्टीसाठी, महागडा मोबाईल घेण्यासाठी, लक्झरी वस्तू घेण्यासाठी किंवा तात्पुरत्या इच्छांसाठी पर्सनल लोन घेणं टाळावं हेच योग्य. कारण त्या वस्तूंचा आनंद काही महिन्यांचा असतो, पण लोनचे EMI अनेक वर्ष चालू राहतात. लोन घेण्यापूर्वी स्वतःला हे 4 प्रश्न विचारा. हा खर्च गरजेचा आहे की फक्त इच्छा? EMI भरल्यानंतरही माझ्याकडे बचत करण्यासाठी पैसे उरतील का? हे लोन मी वेळेवर फेडू शकतो का? आणि यापेक्षा स्वस्त पर्याय किंवा बचतीतून हा खर्च करता येईल का? जर या प्रश्नांची उत्तरं सकारात्मक असतील तरच पुढे जाण्याचा विचार करा. लक्षात ठेवा, पर्सनल लोन ही समस्या सोडवण्याचं साधन असू शकतं, पण चुकीच्या कारणासाठी घेतलेलं लोन नवीन आर्थिक समस्या निर्माण करू शकतं. आजचा मनी मंत्र: लोन मंजूर झालं तर बँकेकडे तुमची पत चांगली आहे हे खरंच, पण कर्ज मंजूर झालं म्हणजे ते फेडण्याची क्षमता तुमच्याकडे आलीच असं होत नाही. कर्ज घेण्यापूर्वी एकूण EMI, शुल्क आणि इतर परतफेड करण्याची क्षमता जरूर तपासा. योग्य कारणासाठी घेतलेलं कर्ज उपयोगी ठरतं, चुकीच्या कारणासाठी घेतलेलं कर्ज आर्थिक ओझं बनतं. या क्षणी तुमची किती लोन सुरू आहेत, तुमचे किती EMI महिन्याला कट होत आहेत, प्रामाणिकपणे कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मनी मंत्रा क्लबचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल आणि YouTube चॅनल जरूर सबस्क्राईब करा.